नमस्कार. हा आपला नवीन चॅनल आहे. काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे माझे दोन्ही चॅनल उडले आहेत, म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन अपडेटसाठी. नमस्कार. अशोक मामा, आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत. इकडे राजन सर ती डिश टेस्ट करतात आणि म्हणायला लागतात, खरंच तुम्ही खूप कमी वेळामध्ये एकदम ऑथेंटिक टेक्स्ट आणले आहे. खरंच मानायला पाहिजे तुम्हाला. या सगळ्यासाठी 100 पैकी 100 गुण मिळायला पाहिजेत. एवढी सुरेख डिश झाली आहे. खरं म्हणजे तुम्ही विनर घोषितच केले पाहिजेत. हे खरंच खूप चांगलं आहे आणि खूप टेस्टी सुद्धा. तेवढ्यात ते म्हणायला लागतात, बरोबर आहे, चला लवकरच विनरला आता त्यांची प्राइज मनी द्या. लगेच ते भैरवीला प्राइज मनी देतात. ते बघता संयमी तिचे फोटो काढायला लागलेली असते की फायनली तिला हे सगळं मिळालं. त्या प्राइज मनीवरती लिहिलेलं असतं, पाककला स्पर्धा विनर, रोख रक्कम 10 लाख रुपये बक्षीस. हे ऐकल्यानंतर सगळे खूप खुश झालेले असतात. तेवढ्यात अनाउन्सर ताई म्हणायला लागतात, हे बघा, आता तुम्हालाही 10 लाख रुपये तर मिळाले आहे, पण त्याच्याबरोबर तुम्हाला कदम हॉटेल्सकडून 50% ऑफ सुद्धा मिळणार आहे. आणि अजून एक गोष्ट आहे, राजन सर आहेत ना, त्यांच्याबरोबर तुम्हाला बिझनेस करण्याची खूप मोठी आणि सुवर्ण संधी मिळणार आहे. हे ऐकल्यानंतर भैरवी खूप खुश झालेली असते. तेवढ्यात ते म्हणतात, कसं आहे माहिती का भैरवी माझगावकर, हे सगळं जे होत आहे तेव्हा तुमची काय फिलिंग आहे ते सुद्धा आम्हाला कळायला पाहिजे. प्लीज तुम्ही 2 शब्द बोला. तेवढ्यात भैरवी माईक हातामध्ये घेते आणि म्हणायला लागते, हे जेव्हा होत होतं ना तेव्हा मला खूप आनंद झाला, कारण की जेव्हापासून मी माझं स्वतःला सावरलं आहे ना तेव्हापासून मी वर्किंग वुमन आहे आणि मी नेहमीच कामाकडे फोकस केलेला आहे. सगळ्यांनी मला जीवनावरून खूप सारे टोमणे मारलेले आहेत की या मुलीला स्वयंपाक येऊ शकत नाही, कारण की ही मुलगी फक्त आणि फक्त तिचं काम करू शकते. आणि ते मी केलं सुद्धा आहे, कारण की मी प्राऊडली सांगायची मी वर्किंग वुमन आहे, मी पैसे कमवते, मग घरचे काम एवढे इम्पॉर्टंट नाही आहे. तिचं बोलणं राजनला थोडं ऑड वाटत असतं की हे सगळं काय आहे. तेव्हा ती म्हणायला लागते, कसं आहे, मी पहिले फक्त आणि फक्त पैशाचा, माझ्या स्किल्सचा, माझ्या शिक्षणाचा वापर करून पैसे कमवले आहेत, पण आता ही घरातली एक बेसिक गोष्ट होती तिच्यामुळे माझ्या संकटामध्ये तिने मला खूप हेल्प केली. खरंच मला मानायला पाहिजे की आपल्या हातातल्या ज्या स्किल असतात ना त्या आपल्याला कधी कुठे हेल्प करतील ना हे कोणीच सांगू शकत नाही. म्हणून मी सगळ्यांना एकच विनंती करते, ती स्त्री आहे, तिला स्वतःला ठरवू दे की तिला काय करायचं आहे आणि काय नाही. कोणीही तिच्यावरती कोणत्याच गोष्टीची जबरदस्ती करू नका, कारण की तिला माहिती आहे तिला हे विश्व कसं जिंकायचं आहे. मग ते कुकिंग करून असो, जॉब करून असो, की तिचं स्किल कुठेही दाखवून असो, पण ते तिचं असावं. आणि याच्यासाठी मी सगळ्यांचं थँक्यू म्हणते की माझ्या घरच्यांनी आणि सगळ्यांनी माझा खूप सपोर्ट केला. तेवढ्यात सगळेजण जोरजोरात चेअर करायला लागतात. ते बघतात संयमी आणि बाकी सगळेही भैरवीला भेटायला आलेले असतात. अनिश लगेच तिला मिठी मारतो. तेवढ्यात राधामाई म्हणायला लागतात, आता तर मला असं झालं आहे की मी कधी ते पदार्थ खाते, चला आपल्याला घरी निघायला पाहिजे, भाऊजी वाट बघत असतील ना. तेवढ्यात ते सगळे घरी जायला निघतात. राजन तिला अडवतो आणि म्हणायला लागतो, तुम्ही जे बोलले ना ते खरंच खूप छान होतं आणि ज्या हिशोबाने तुम्ही डिश बनवली होती ते सुद्धा खूप छान होतं. आता तुम्ही विनर तर झाले आहेत, पण मला तुमची एक गोष्ट आवडली, तुम्ही डायरेक्ट सुद्धा प्राइज घेऊ शकत होता, पण तुम्ही तसं केलं नाही. तुम्ही तुमचा सेल्फ रिस्पेक्ट राखला आणि ती डिश टेस्ट केल्यानंतरच तुम्ही प्राइज मनी घेतला आहे. हे बघून मला तुमच्यावरती कॉन्फिडन्स आला आहे. आता लवकरच तुम्ही या आठवड्यामध्ये मला भेटायला या, म्हणजे आपण बिझनेस बद्दल बोलून घेऊ. तेव्हा भैरवी म्हणते, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. भैरवी आणि बाकी सगळे तिथून निघून जातात. अनिश त्याला एक वेगळाच वियर्ड लुक देतो, पण राजनच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच सुरू असतं. दुसरीकडे मामा इकडे जोरदार भैरवीचं स्वागत करतात. तेव्हा मुलं सुद्धा त्यांच्या संगतीला आलेले असतात. तेव्हा मामा म्हणतात, मला माहितीच होतं माझी सुनबाई जिंकणारच आहे. तेव्हा निलिमाजी म्हणायला लागतात, बरोबर आहे, सुनबाई आहेच कोणाची. ती जेव्हा जिंकत होती ना तेव्हा खरंच खूप आनंद होत होता. सगळे म्हणायला लागतात, आता दादा तुला खायचं आहे का. भैरवीने जे पदार्थ बनवून तिथे जिंकली आहे. तेव्हा ते म्हणतात, हो, मग ते नाही खाल्लं तर कसं काय चालेल, ते तर इम्पॉर्टंट आहे ना. तेव्हा राधाबाई म्हणतात, ते सगळ्यांसाठी मी घेऊन आली आहे, चला चला लवकर घराच्या आतमध्ये चला, म्हणजे आपण ते सगळे पदार्थ खाऊ सुद्धा शकतो. मुलं, ईश्वर काका आणि सगळेच घराच्या आत येतात. तेवढ्यात अनिश लगेच इकडे प्रेमाचं नाटक सुरू करतो, कारण की भैरवीच्या डोक्यावरती काही फुलं पडलेली असतात. तो सगळे हटवतो आणि म्हणायला लागतो, भैरवी तू माझ्यावरती थोडी चिडली आहेस का. अगं प्लीज समजून घे ना. कसं आहे पोलिसांच्या मॅटरमध्ये
पडणं मला काही योग्य वाटत नव्हतं, म्हणून तर मी हे सगळं केलं ना. तेव्हा ती म्हणते जाऊ दे, आता सगळं नीट झालं आहे ना, मग आता या टॉपिकवरती बोलायची गरज नाही. तेव्हा तो म्हणतो चालेल भैरवी, पण भैरवी पैसे आहेत ते जरा सांभाळून ठेव. तेव्हा ती म्हणते हो रे, मी आता ते पैसे आतच ठेवत आहे. हे बोलल्यानंतर अनिशच्या चेहऱ्यावरती वेगळाच आनंद आलेला असतो. दुसरीकडे ईश्वर काका म्हणत असतात, काय भैरवी, तुला हे सगळं करताना खूप आनंद झाला असेल ना, जेव्हा विनर म्हणून तुझं नाव घेतलं तेव्हा किती मजा आली असेल ना. तेव्हा भैरवी म्हणते हो काका, खरंच खूप मजा आली. तेवढ्यात इकडे संयमी म्हणायला लागते, जेव्हा तिला विनर अनाऊन्स केलं ना तेव्हा मला तर गुजबंप आले होते. तेव्हा मामी म्हणायला लागतात, कसं आहे, आम्हाला तर वाटलंच नव्हतं सुनबाई हे सगळं करू शकेल. तेव्हा निलिमाजी म्हणतात, तुम्हाला का वाटलं नव्हतं, आपली भैरवी खरंच खूप हुशार आहे. तेव्हा ते म्हणतात, कसं आहे, ही जी स्पर्धा होती ना ती कलेची होती आणि भैरवी साधं तिला स्वयंपाक सुद्धा नीट जमत नाही, मग तिच्याकडून हे सगळं कसं होईल याच गोष्टीची मला भीती वाटत होती. तेव्हा निलिमाजी म्हणतात, भैरवी स्मार्ट गर्ल आहे आणि तिला घर बाकी सगळ्या गोष्टी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे येऊ शकतात आणि हे सगळं तिने जे केलं आहे ना ती स्वतःच्या हिमतीवरती केलं आहे. तेवढ्यात मामा म्हणतात, खरंच भैरवी आज तुला मानायला पाहिजे, जेव्हा तू या घरामध्ये आली होती ना तेव्हा साधा तुला कुकर सुद्धा लावता येत नव्हता आणि आज तू एवढी मोठी स्पर्धा तुझ्या पाककलेवरती जिंकलेली आहे, हे खरंच वाखाडण्याजोगं आहे. तेव्हा ती म्हणते हो बाबा, ते तर बरोबर आहे, पण तुम्हाला माहिती आहे का हे पदार्थ मी कशामुळे बनवू शकले, ते म्हणजे आईंच्या रेसिपी बुकमुळे. त्यांच्याच रेसिपी बुकमुळे मला खूप आधार मिळाला आहे आणि त्यांच्याचमुळे मला ही रेसिपी खूप इझिली बनवता आली. तेवढ्यात मामा म्हणायला लागतात, वेणू बघितलं ना, तुझ्या रेसिपी बुक थ्रू सुद्धा तुझ्या सुनेला खरंच सपोर्ट केला आहे, हे सगळं बघून मला सुद्धा खूप आनंद होत आहे. तेव्हा भैरवी म्हणते, हे खरंच खूप चांगलं आहे आणि मला तर हे सगळं करताना खूप मजा सुद्धा आली. आता खरं म्हटलं तर सगळ्यांची साथ असली तर सगळं चांगलं होईल. तेवढ्यात निलिमाजी म्हणायला लागतात, मी तर ठरवलं आहे, मी आता भैरवीच्या बिझनेसमध्ये सपोर्ट करणार आहे. तेवढ्यात राधाबाई म्हणायला लागतात, भैरवी एक काम करते का, आपल्या घरामध्ये धुणं भांडी करायला वेगळी बाई ठेवू आणि मी सुद्धा तुला तुझ्या बिझनेसमध्ये सपोर्ट करेल, कसा माझाही तुला थोडा हातभारच होईल. तेवढ्यात केशव म्हणायला लागतात, तू आणि तुला बिझनेसमधलं काहीतरी येतंय का जे तू उगाच डोकं लावण्याचा विचार करते. तेव्हा ते म्हणतात, तुम्ही जरा कमीच बोला, तुम्हाला माहिती आहे ना राहू केतूची गोष्ट असते, एकाकडे डोकं असतं आणि एकाकडे डोकं नसतं. मग हे सुद्धा तुम्ही आठवण करा की आपल्या रिलेशनमध्ये डोकं कोणाकडे आहे आणि कोणाकडे नाही आहे, म्हणून त्याच्या हिशोबाने तुम्हाला वागायला सुद्धा पाहिजे. तेवढ्यात भैरवी म्हणते, सगळे माझ्या बिझनेसमध्ये सपोर्ट करणार आहेत, याच्या जास्त मला काहीच महत्वाचं नाही आहे, सगळे एकत्र काम करतील किती चांगलं होईल ना. तेवढ्यात मामा म्हणतात, हे तर खरंच खूप भारी असणार आहे, सगळ्यांनी एकत्र काम करायला पाहिजे. तेवढ्यात मामा इकडे ईशानला इशारा करतात, ईशान तुला जे काम सांगितलं आहे ते कर ना. ईशान लगेच तिकडे जातो आणि तो पंगतचा एक मस्त असा बोर्ड बनवलेला असतो, पंगत फ्रेंडशिप परंपरेशी. हे वाचल्यानंतर हे भैरवी खूप खुश झालेली असते. तेव्हा मामा म्हणतात, भैरवी तुझं हे स्वप्न होतं ना ते आज स्वप्न बोर्डावरती आलं आहे आणि याच्यामुळे तुला खूप आनंद सुद्धा झाला असेल ना. तेव्हा ती म्हणते, हो बाबा, खरं म्हटलं तर सगळ्यांनी माझा खूप सपोर्ट केला आहे, पण तुम्ही ज्या हिशोबाने माझ्या मागे उभे राहता ना हे माझ्यासाठी खरंच खूप इम्पॉर्टंट आहे, असे तुम्ही कायम माझ्या बरोबर उभे राहणार ना. तेव्हा मामा म्हणतात, हो मग तुला सोडून आम्ही कुठे जाणार आहोत, आता सगळ्यांनी तुला एकजुटीने मेहनत केली आणि काम केलं ना तेव्हा जाऊन मला खरं वाटेल की मी रिटायरमेंट झालो आहे आणि मी माझ्या घरामध्ये मस्त आराम करू शकतो. हे ऐकल्यानंतर सगळे खूप खुश होतात आणि भैरवी आणि अनिश ती पंगतचा बोर्ड बघायला लागतात. पण अनिशच्या चेहऱ्यावरती वेगळाच काहीतरी दिसत असतो की त्याला त्याचा प्लॅन काहीतरी सक्सेसफुल करायचा आहे. थोड्या वेळानंतर इकडे किशा मामा अनिशला विचारतात, काय रे अनिश, तू पैशांचा काय विचार केला आहे. तेव्हा अनिश म्हणतो, मी विचार तर केला आहे की भैरवीकडून तिला पैसे घेईल आणि ते डायरेक्ट त्या शेठच्या तोंडावर मारून येईल. तेव्हा ते म्हणतात, पण ते कसं काय, भैरवी तुला एवढे पैसे देईल का. तेव्हा तो म्हणतो, तिला तर घोळात घेणं खूप सोपं आहे, तू काळजी करू नको, हे सगळं मी करेलच. तेव्हा ते म्हणतात, पण तिने जर मामांना सांगितलं तर काय करशील, म्हणजे भाऊजींना कळलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो ना. तेव्हा तो म्हणतो, काही काळजी करू नको, मला माहिती आहे कसं काम करायचं आहे आणि बाबांना माहीत होण्यापहिलेच मी हे सगळं काम उरकून टाकेल, म्हणजे काही प्रॉब्लेमच होणार नाही. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे, ही तर चांगलीच गोष्ट आहे.
तेवढ्यात त्यांचं सगळं बोलणं इकडे निलिमाजी ऐकतात आणि त्या म्हणतात, काय रे तुम्ही इथे काय करताय? तेव्हा केशवमामा घाबरतात आणि म्हणतात, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा ते म्हणतात, आपल्या बाथरूम मधली लाईट खराब झाली आहे, तुमच्याकडे कोणता दुसरा बल्ब आहे का तो बदलायला? तेव्हा ते म्हणतात, ते सकाळी बघूया ना, आता आपल्याला झोपायला पाहिजे. तेवढ्यात अनिश म्हणायला लागतो, यांनी आपलं ऐकलं तर नसेल ना? केशवमामा म्हणतात, जाऊ दे सोड, आता ऐकलं तर ऐकलं, या बाईचे कान खरंच खूप म्हणजे जरा जास्तच लागलेले असतात, पण जाऊ दे, आता आपल्याला झोपायला पाहिजे, वेळ वाया घालू नको. अनिश लगेच तिथेच बॉटल ठेवतो आणि झोपायला निघून जातो. केशवमामांना थोडं संशय आलेला असतो. दुसरीकडे सकाळी सगळे ऑफिसची आवरावरी करत असतात आणि मुलं सुद्धा शाळेच्या तयारीमध्ये असतात. तेव्हा भैरवी म्हणते, किती वेळ वाया घालवतो, एवढा टाइमपास करू नको, ईशान चाल, लवकर लवकर तुम्हाला तुमच्या कामाला निघायला पाहिजे. तेव्हा ते म्हणतात, आज सुद्धा आम्हाला आजोबांकडे जायचं आहे का? तेव्हा भैरवी म्हणते, हो आज सुद्धा तुम्हाला आजोबांकडेच जायचं आहे, त्यानंतर तुम्ही घरी या. तेव्हा ते म्हणतात, असं कसं? आपल्या बिझनेसमध्ये आमचाही हातभार लागायला पाहिजे ना, मग आम्ही तिकडे जाऊन कसा काय हातभार लागेल? तेवढ्यात संयमी म्हणायला लागते, आता फक्त प्लॅनिंगची प्रोसेस चालली आहे, त्याच्यामध्ये तुमचा हातभार गरजेचं नाही, ही सगळी बोरिंग प्रोसेस असते. तेव्हा तो म्हणतो, जेव्हा ऍक्शन सुरू होईल ना, तेव्हा आम्हालाही काम करायचं आहे. तेव्हा संयमी म्हणते, तू काळजी करू नको, असं बिझनेसमध्ये ऍक्शन असं काही नसतं, पण जेव्हा ही कामाला सुरुवात होईल ना, तेव्हा आम्ही तुम्हाला बोलूच, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा ते म्हणतात, हे तर खूप चांगलं आहे, आम्हालाही बिझनेसमध्ये काम करायचं आहे. तेवढ्यात तिथे मामा येतात आणि म्हणायला लागतात, थांबा जरा, तुम्हाला मदतच करायची आहे ना? मग दरवेळेला भैरवीच्या नावाचा, भैरवी माऊ मला हे दे, भैरवी माऊ मला ते दे, हे सगळं करायचं नाही. आता स्वतःची कामं स्वतः करायची आहेत. भैरवीवरती कोणताच कामाचा लोड द्यायचा नाही. तुम्हाला जे काही पाहिजे असेल ते स्वतःहून घ्यायचं, स्वतःहून स्वतःची कामं करायची, ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आता तुम्ही मोठे होत चालले आहेत आणि जेवणाचं जे काही असेल ना, ते तुम्हाला निलिमाजी किंवा राधामामी देतील, हे आठवण ठेवा. उगाच भैरवीच्या मागे पुढे करायचं नाही, तिला तिच्या बिझनेसकडे लक्ष द्यायचं आहे आणि तुम्ही सगळ्यांनी तिला सपोर्ट सुद्धा करायला पाहिजे. तेव्हा ते म्हणतात, ओके आजोबा, आम्ही हे सगळं करणारच आहोत. तेवढ्यात तिथे अनिश येतो आणि म्हणायला लागतो, चला चला मी तुम्हाला लगेच सोडून येतो. मुलं लगेच तिथून जायला लागतात. दुसरीकडे संयमी म्हणत असते, आता आपल्याला आपल्या बिझनेसची प्लॅनिंग करायला पाहिजे. खरं म्हटलं तर मला असं वाटतं, आपण लवकरात लवकर प्लॅनिंग सुरू केली ना, तर बिझनेस पुढे जाऊ शकतो. तेव्हा रियांश तिची मस्ती करायला लागतो आणि म्हणतो, काय ग, कोणाला तरी केक्स बनवायचे होते, माझं ड्रीम आहे, मला न्यूयॉर्कला जायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे. ती लगेच त्याला मारायला लागते. ते बघता तो म्हणायला लागतो, अगं लागते ना, तुला माहितीये का, काल एक मुलगी किडनॅप झाली होती आणि तिला वाचवताना काही गुंडांनी मला सुद्धा मारहाण केली आहे, त्याच्याचमुळे लागला आहे ना. तेव्हा ती म्हणते, सॉरी रियांश. रियांश म्हणत, तू काही बोललीस का ग? तेव्हा ती जोरात त्याला एक सॉरी म्हणते. तेव्हा तो म्हणतो, हे बघ, आता जसा बिझनेस वाढणार आहे ना, तसं आपल्याला पुढच्या गोष्टी प्लॅनिंग करायला लागतील आणि मला असं वाटते आपली प्लॅनिंग लवकर व्हायला पाहिजे, वेळ वाया न घालता आता आपल्याला सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. तेव्हा संयमी म्हणते, तू काळजी करू नको, आता माऊचा फोकस सुद्धा बिझनेसवरतीच आहे, म्हणून मला असं वाटतं आपलं काम लवकर होऊ शकतं आणि तू आता माझ्या बिझनेसमध्ये सपोर्ट करशील ना. तेव्हा तो म्हणतो, नाही, सपोर्ट करणार नाही, मी आता जॉब करणार आहे आणि तुम्ही मला सॅलरी म्हणून तुम्ही जे काही पदार्थ बनवणार ना, ते मला खायला द्या, म्हणजे माझी सॅलरी पूर्ण होईल, कारण की मला जास्त काही पगाराची अपेक्षाच नाही आहे. तेव्हा ती म्हणते, हे तर खरंच खूप चांगलं आहे, पण तेव्हा तो म्हणायला, तू पण नाही, आता आपल्याला स्टाफ सुद्धा हायर करायला लागेल. जर आपल्याला आपल्या बिझनेसचा एक्सपान्शन करायचं आहे ना, तर सगळ्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तेव्हा ती म्हणते, हो रे, मला सगळं समजते, आता हळूहळू आपण प्लॅनिंग करू आणि पुढे कामाला लागू. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, लवकरच आपली भेट होईल आणि याच्यावरती आपण मीटिंग सुद्धा करू. त्या दोघांचं जोरदार प्लॅनिंग सुरू असतं. तर इकडे हळूहळूपणे ईशान मामांच्या जवळ येतो आणि म्हणतो, आजोबा, मला तुमच्याशी काही सिक्रेट बोलायचं आहे. तेव्हा ते विचारतात, काय झालं, तू असं गटरमटर असं का करत आहे? तेव्हा तो म्हणतो, कसं आहे, आता माऊसाठी संध्याकाळी आपण पार्टी ठेवणार आहोत ना, त्याचं काय प्लॅनिंग सुरू आहे? तेव्हा तो म्हणतो, हो बरोबर, तू तर आजोबा आहेस, मी थोडी. आजोबा, तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे प्लॅनिंग करू आणि पार्टी ही करणारच आहोत. तुम्ही आता शाळेला जाता का? तेवढ्यात तिथे भैरवी येते आणि विचारते, काय रे, तू शाळेत गेला नाही, काय चाललं आहे? मामा थोडे अडखडतात आणि म्हणायला लागतात, काय नाही, आमचं बॉयज टॉक चालू आहे, तू नको याच्यामध्ये पडू. तेव्हा भैरवी म्हणते, ठीक आहे, बॉयज टॉक का, मग मी काही पडत नाही. तेवढ्यात ईशान म्हणतो, आजोबा तुम्ही तुमची प्लॅनिंग करा, हा, मी आता शाळेला जात आहे. तेव्हा म्हणतात, ठीक आहे, तू जा, मी बघतो काय करायचं आहे, आज संध्याकाळी पार्टी आहे, म्हणजे मजा येणार. तेव्हा मामा खूप खुश झालेले असतात. पुढील भागात आपण बघणार आहोत, इकडे निलिमाची
भैरवीला समजवत असतात, भैरवी तुझ्याकडे जे पैसे आहेत ना, मला असं वाटते ते पैसे तुला तुझ्या बिझनेसमध्ये टाकायला पाहिजेत. तेव्हा किशा मामा म्हणायला लागतात, कसं आहे, मला असं वाटतंय भैरवीला काय करायचं आणि काय नाही हे तिला स्वतःहून ठरू दे. तेव्हा भैरवीला लगेच निलिमाजी म्हणायला लागतात, असं कसं भैरवी, ते पैसे तुला बिझनेससाठी मिळाले आहेत ना, मग ते पैसे बिझनेसवरती जायला पाहिजेत. तेवढ्यात मामा म्हणायला लागतात, असं कसं, मोठ्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये नाक घुसवू नये, म्हणजे भैरवीला काय करायचं आहे ते तिचं तिनं ठरवावं. प्रत्येक गोष्ट जिथून आली तिथे जायला कामा नये, म्हणजे तुम्ही कसं काही तिला असं काही सांगू शकता. तेव्हा त्या म्हणतात, खरं म्हणजे तर रात्री माझ्या कानावरती काही गोष्टी आल्या आहेत की कोणाला कुठले पैसे हडपायचे आहेत ना, हे मला माहिती आहे. म्हणून तर मी स्पष्टपणे सांगते की भैरवी, तुला तुझे पैसे फक्त आणि फक्त बिझनेसवरतीच लावायला पाहिजेत, दुसऱ्या कशावरती पैसे लावायची गरज नाही. तेवढ्यात मामा म्हणायला लागतात, तुम्ही काय माझ्यावरती आरोप करताय का. तेव्हा ती म्हणते, माझे कान तिखटच आहेत आणि मला सगळं ऐकायला येतं. हे ऐकल्यानंतर अनिश आणि भैरवीच्या चेहऱ्याचा रंग चढून गेलेला असतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच अनिशचं काळेपणा भैरवी समोर उघड होईल का. तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक